नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा जो कटाप आहे विद्यार्थी मित्रांनो हा डाऊन जाणार आहे। ठीक आहे, ज्यांना 60%, 70%, 80%, 90% तर ह्या विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन होण्याचा जास्त चान्सेस आहे। कारण की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रीवियस इयरचा कटाप जे विद्यार्थी मित्रांनो दाखवणार आहे। 2023 मध्ये कटाप किती लागला होता एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा ह्या वर्षी जागा किती आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या ह्या वर्षी जागा किती आहे, मागच्या वर्षी किती जागा होत्या। ठीक आहे, मागच्या वर्षी किती जागा असून तर किती कटाप गेला होता। ठीक आहे, आणि त्याचबरोबर 2022 मध्ये किती जागा होत्या आणि कितीवर कटाप 2022 चा गेला होता ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। ठीक आहे, आणि कोणकोणत्या डिव्हिजनचा कटाप कमी गेला होता ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि सेकंड मेरिट लिस्ट कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। जेव्हापासून पहिली लिस्ट आली आहे भरपूर विद्यार्थी जे खचून गेलेले आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा सेकंड लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे। ठीक आहे, तर पहा तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या एकच लिस्ट लागत नाही, तर जवळपास 7 ते 8 लिस्ट ज्या अजून या ठिकाणी म्हणजे 7 लिस्ट यावर्षी लागणार आहे। 7 ते 8 लिस्ट ज्या विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे। ठीक आहे, तर ज्यांना सुद्धा 60% असेल, 70% असेल, 80% असेल, 90% असेल तर तुम्हाला जे या ठिकाणी जे संयम ठेवायचा आहे, कारण की मी वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल। तर पहिली जी लिस्ट लागली तर त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये मुलांना प्रत्येक डिव्हिजन मध्ये कोणते डिव्हिजन असो, गोवा डिव्हिजन म्हणा, चंद्रपूर डिव्हिजन म्हणा, अमरावती डिव्हिजन म्हणा किंवा मग अकोला डिव्हिजन म्हणा, कोणते डिव्हिजन तुम्ही जाऊन पहा त्या ठिकाणी जे 100 पैकी 100 मुलांना मार्क्स आहे। तर मुलांनी जे यामध्ये फर्जीवाडा केलेला आहे आणि भरपूर मुलांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच मार्क्स आहे तर त्या विद्यार्थ्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही। तर ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 पडले त्यामध्ये तर ते मुलं जे विद्यार्थी मित्रांनो फर्जी आणि ते सर्व जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बाहेर झालेले आहे। ठीक आहे, आता जे पण फर्जी मुलं होते ते जे आता पूर्ण बाहेर झालेले आहे, तर आता कटअप जे या ठिकाणी डाऊन जाणार आहे। ठीक आहे, तर पहा मी तुम्हाला या ठिकाणी मागच्या वर्षीचा जे कटाप या ठिकाणी दाखवून देतो। मागच्या वर्षी 2023 ला कितीपर्यंत कटाप गेला होता, तर पहा ज्यांचं 80 जरी असेल 90 जरी असेल टक्के त्यांचं जे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। ठीक आहे, तर पहा 2023 मध्ये जर आपण या ठिकाणी मी तुम्हाला डाटा दाखवतो या ठिकाणी, तर 2023 मध्ये ज्या जागा होत्या महाराष्ट्राच्या तर त्या होत्या 3154 जागा होत्या। ठीक आहे, तर 3154 जागा होत्या महाराष्ट्राच्या 2023 मध्ये। ठीक आहे, आणि 2024 मध्ये जर आपण पाहिलं तर 3170 जागा महाराष्ट्राच्या। ठीक आहे, तर 2023 मध्ये टोटल 3154 जागा होत्या। तर त्यावेळेस प्रीवियस इयरचा कटाप किती होता 2023चा, तर पहा तर एससी कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा जो कटाप गेला होता 100 पैकी फक्त 89 वर गेला होता, फक्त 89 वर। ठीक आहे, 100 पैकी। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो कटाप गेला होता तो सुद्धा 100 पैकी 89 पर्यंतच गेला होता, 89.69 पर्यंत। आणि एससी कॅटेगरीचा जो कटाप आहे तर एससी कॅटेगरीचा जो कटाप आहे हा फक्त 88 वर गेला होता। ठीक आहे, तर पहा एवढा कमी कटाप गेला होता 2023चा। ठीक आहे, त्यानंतर एसटी कॅटेगरीचा जो कटाप गेला होता तर हा जवळपास विद्यार्थी मित्रांनो 83 पर्यंत गेला होता फक्त। ठीक आहे, 83.31। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटाप आहे हा फक्त 89 पर्यंत गेला होता, 89.5 वर गेला होता ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा। आणि पीडब्ल्यूडीचा जो कटाप हा सर्वात कमी गेला होता, म्हणजे 79.83 पर्यंत कटाप गेला होता। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता यावेळेस। ठीक आहे, तर एवढाच कटाप जे विद्यार्थी मित्रांनो जाणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएसचा। आणि तुम्हाला 2022चा मी या ठिकाणी डाटा दाखवला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2022ला जे कोणकोणत्या डिव्हिजनचा जास्त सुद्धा लागला होता। 2022ला काय झालं होतं जवळपास 7 ते 8 लिस्टा लागला होत्या। ठीक आहे, 7 ते 8 जवळपास लिस्टला लागला होत्या 2022 मध्ये। तर गोवा डिव्हिजनचा जो कटाप गेला तो 2022चा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी। तर गोवा डिव्हिजनचं जे कॅरांझोल गाव होतं तर त्या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीची जागा होती, तर फक्त 50 वर कटाप गेला होता, फक्त 50 वर ओबीसी कॅटेगरीचा कटाप गेला होता। ठीक आहे, त्यानंतर कॅरांझोलमध्ये जे जीडीएस बीपीएमचं पद होतं, ओपन कॅटेगरीची जागा होती यूआर कॅटेगरीची, तर 65.66 वर कटाप गेला होता फक्त। ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो
केवरम म्हणून जे GDS ABPMचं पद होतं या गावामध्ये, तर इथं फक्त 65 वर गेलो होतं UR कॅटेगरीचा कटाप, एवढा कमी गेला होता, ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला गोवा डिव्हिजनमधला एक आणखीन दाखवतो. तर गोवा डिव्हिजनमधला बघू शकता कावरणमध्ये सुद्धा ओपन कॅटेगरीचा 64 वर लागला होता, ठीक आहे. त्याचबरोबर गोकुलडम GDS ABPMचा पद होतं या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा 62.33 वर कटाप गेला होता. त्यानंतर पहा सॅट्रेम म्हणून GDS ABPMचा पद होतं त्या ठिकाणी, तर ओपन कॅटेगरीचा फक्त 60 वर गेला होता, ठीक आहे. आणि सॅट्रम म्हणून जे एक गाव होतं, तर त्या ठिकाणी जवळपास GDS BPMचा जो OBC कॅटेगरीचा हा 60 पर्यंत गेला होता. त्याचबरोबर सॅनवलीमध्ये GDS ABPMचं जे पद होतं, तर त्या ठिकाणी ST कॅटेगरीचा जो कटाप गेला होता फक्त 43 वर गेला होता, ठीक आहे. पहा एवढा कमी गेला होता, म्हणजे 43% त्या ठिकाणी ST कॅटेगरीच्या मुलांचं सिलेक्शन झालं होतं, ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, सोनावली म्हणून जे एक गाव आहे गोवा डिव्हिजनचं, त्या ठिकाणी GDS BPMचं पद होतं ओपन कॅटेगरीचा फक्त 63 वर कटाप त्या ठिकाणी गेला होता, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं एवढंच की सगळ्याच ठिकाणचा सारखा कटाप लागत नसतो, ठीक आहे. एका ठिकाणी 95, एका डिव्हिजनमध्ये 95चा कटाप गेला तर सर्व डिव्हिजनचा 95 जाणार आहे, काही ना काही कमी सुद्धा जाणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही कोणताही डिव्हिजन असो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, तर तुम्हाला जे खचून जायचं नाही, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे. जोपर्यंत आपल्या 7-8 लिस्ट लागत नाही तोपर्यंत तुम्हाला संयम ठेवायचा आहे. आणि त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे की बा दुसरी लिस्ट कधी येणार आहे, तिसरी लिस्ट कधी येणार आहे, चौथी लिस्ट कधी येणार आहे, 5वी लिस्ट कधी येणार आहे, 6वी लिस्ट कधी येणार आहे, 7वी लिस्ट कधी येणार आहे, 8वी लिस्ट कधी येणार आहे, या सर्व डिव्हिजनची अहमदनगर डिव्हिजन झालं, अकोला डिव्हिजन, अमरावती, औरंगाबाद, संभाजीनगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा डिव्हिजन, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मोफसिल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर ह्या सर्व डिव्हिजनचा मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. आणि ही जी दुसरी लिस्ट लागणार आहे, ठीक आहे, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची ही दुसरी लिस्ट लागणार आहे. हे जवळपास 20 सप्टेंबरपर्यंत तुमची दुसरी लिस्ट येऊन जाणार आहे, ठीक आहे. आणि दुसऱ्या लिस्टचा जो कडाबा आहे, ह्या सर्व डिव्हिजनचा जो कडाबा हा जवळपास 92, 93, 91, 94 याच्या दरम्यानच ज्या विद्यार्थी मित्रांनो जाणार आहे. कुठं जास्त सुद्धा जाणार आहे, म्हणजे कुठं 94 सुद्धा जाणार आहे कडाप. कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये 93 पर्यंत जाणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये 92 पर्यंत जाणार आहे, कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये 91 पर्यंत जाणार आहे, आणि कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये 90 पर्यंत जाणार आहे. आणि काही ठिकाणी कमी सुद्धा या ठिकाणी जाणार आहे 7व्या लिस्टपर्यंत, ठीक आहे. तर 7व्या लिस्टपर्यंत तुम्हाला संयम ठेवायचा आहे. 7व्या लिस्टपर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ना कोणत्या डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे, तर ज्यांना सुद्धा 60% असेल, 70% असेल, 80% असेल, 90% असेल, तर तुम्हाला खचून जायचं नाही, कारण की तुमचं सुद्धा या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या डिव्हिजनमध्ये सिलेक्शन होणार आहे. ज्या ठिकाणी कमी अर्ज आले असेल तर त्या ठिकाणी जास्त चान्सेस आहे, ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही म्हणसाल की बाबा मी चंद्रपूरमध्ये फॉर्म भरला आणि त्या ठिकाणी जे सगळे 93च्या वरतच आहे, 92च्या वरत आहे, तर त्या ठिकाणी जे हाय प्राइस कटअप जाणार आहे, ठीक आहे. ज्या ठिकाणी जास्त अर्ज आले तिथं जास्तच कटअप जाणार आहे. आणि असं एखादंच गाव असते ज्या ठिकाणी अर्ज कमी आले असते, एखादं असं डिव्हिजन असते त्या ठिकाणी कमी अर्ज आले असते, तर तिथलाच कटअप थोडा डाऊन जातो, ठीक आहे. म्हणजे एकसारखा कटअप या ठिकाणी लागत नाही. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरतीबद्दल देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.